ओके, संजय बोरेला यांना आपण पाहणार आहोत. संजय नागेश ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे, तर त्याच्या अगेन्स्ट बॉलर असेल ओम साई NSK संघाचा योगेश यांना आपण पाहणार आहोत. पहिल्या डबाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. संजय बोरेला नागेश हा स्ट्रायकरला संजय. एक मिनिट. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचाचा इशारा आलेला आहे. पहिल्या डाबाला सुरुवात. योगेश बॉलर ट्रॅकवर सज्ज होतील. स्ट्राईक एंडला संजय बोरेला यांना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डॉट. मी इथे स्कोरिंग करतो, इकडे बसायला पाहिजे. मला काय, मी काय सगळ्याकडे हा बरोबर बोर्ड संपल्यावर करतो. हा, मग तुम्ही पण आठवण करून दिलं पाहिजे. माझं लक्ष पाहिजे, बरोबर आहे, पण माझं लक्ष बाकी काय प्लेयर लोकांना बोलू नाही काय माणसाला हाल ना तुमच्या तिकडे, त्यांना सांगा ना बसवा. डॉट गेला नाही बोलू आधी कोण थ्रो स्कोरर आहे. यावेळेस हवेमध्ये चेंडू स्टॅम्प टू झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि एक धाव कंप्लीट केले दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने अकाउंट ओपन झालेला आहे जय मल्हार पोमण या संघाचा. योगेश हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर नागेश म्हात्रे यांना आपण पाहणार आहोत. हाफ ट्रॅकर बॉल खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट. सुरेख बॉलची हाताळणी, अप्रतिम बॉलिंग करतायत मिस्टर योगेश. मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळाडू आहेत. चांगला लाईन, चांगला लेन मध्ये बॉलिंग ते करत आहेत आपल्या संघाकरता. फक्त आणि फक्त एक धाव त्यांनी खर्च केलेला आहे. या मागील 3 बॉल मध्ये अप्रतिम बॉलिंगचा दर्जा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जाईल. आता मात्र वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 2 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 3 झाले, 3 बॉल झाले नाही, 3 रन झाले ना. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र झेल या वेळेला ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. फटका मात्र चांगला होता. ऑनसाईडच्या दिशेने एक सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाला होता आणि या 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. यावेळेस आडेपडणे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल शॉर्ट लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. योगेशाला आपण पाहतोय अप्रतिम बॉलिंग त्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत राहिलेली आहे. कोणत्या प्रकारे मोठे फटके त्यांनी मारून दिलेले नाहीयेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक एंडला संजय असेल. या वेळेला चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला पहिला. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत.
कुठं ये ना आता घे पटकन 2 मिनिटं मॅच थांबल सगळा रेडी तर ठेवा सामान नंतर सांगा ना म्हणा त्याला रेडी तर ठेवा सगळा आता काय लगेच चालू पण होऊन जगदीशला बोलून ठेव ना इथं. 2 मिनिटं यस मॅच थांबवायची आहे. झाड बघ हे एक कॅमेरामॅन आता आपल्याच विनंती असेल कॅमेरा टर्न करायचा आहे. कमलाकर जाधव साहेबांना विनंती असेल सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यायचं आहे. कॅमेरामॅन आपणास विनंती असेल कॅमेरा यस टर्न झालेला आहे. शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांचा हा शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल अनिलजी पाटील साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. हा शुभ सन्मान या स्पर्धेकरता नक्कीच हजर झालेले आहेत. आपला महत्वपूर्ण त्यांनी वेळ दिला. या विभागातील नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येक स्पर्धेला त्यांचं सहकार्य लाभत असतो. त्यानंतर पुष्पगुच्छ आणि यस झाडाचं रोपटं देऊन हा सत्कार केलेला आहे. झाडाचं रोपटं यस नक्की स्पॉन्सर झाले होते यस एंटरप्राइजेसचे मालक संजय म्हात्रे आणि हजरभाई शेख यांच्या माध्यमातून. यावेळेस सुंदर फटका चेंडू जाईल ऑन साईड खराब क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 10 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आदरणीय सन्मान्य डॉक्टर प्रकाश देवळीकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. समाज कल्याण न्यासचे पालघर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रकाश देवळीकर साहेबांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. त्यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. विनंती असेल आमचे दिग्गज मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. प्रकाश देवळीकर साहेबांना विनंती आम्ही करतोय आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसा. आपल्यास विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून पहिली विकेट डाऊन झालेली आहे पोमण संघाची. नागेश मात्र हा बॅटर बाद झालेला आहे. तर त्यांच्या जागेवरती गुरुनाथ आलेले आहेत. न्यू बॅटर एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. 10 धावसंख्या असताना पहिली विकेट डाऊन झालेली आहे पोमण संघाची. बॉलिंग नक्कीच चांगली बॉलिंग करताना दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. पंढरीनाथ पिलाना असतील. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. या ओव्हरमध्ये 4 धावा त्यांनी खर्च केलेला आहेत. 1 विकेट प्राप्त त्यांना झालेली आहे. आता मात्र न्यू मॅटर गुरुनाथ आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला असतील. चला घाई करायची पेस बनवते असेल. वेळ भरपूर नक्कीच वाया जातोय. घाई करायची स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. वेळेबद्दल सहकार्य करा. दोन्ही संघांना विनंती आम्ही करत आहोत वारंवार. यावेळेस बाकी चेंडू जाईल विकेट कव्हरच्या मागे आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 अंकावरती पोहोचली गेलेली आहे. या 2 धावाने अकाउंट ओपन केलेलं आहे बॅटर गुरुनाथ याने. संघाची धावसंख्या पोहोचवतोय 12 या अंकावरती. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च करतो बॉलर पंढरीनाथ पिलाना. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल लांबून दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालं त्याच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. अप्रतिम फटका ऑन साईड दिशेने खेळला होता बॅटर.
गुरुनाथ याने आणि या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 14 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. यावेळेस बॅट चेंज आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे गुरुनाथ. बॅक टू द पवेलियन गॉन. काय किती बॉल बाकी आहेत? थांब ना, 2 बॉल बाकी आहेत. घेऊ 2 बॉल थांब. एकच बॉल बाकी आहे. एकच बॉल ना. ओके थांब ना, ठीक आहे. तर यावेळेस न्यू बॅटर एंटर होतील पोमर संघाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत भगत दाखल झालेले आहेत. हे देखील चांगले बॅटर आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 2 महत्वाचे बॅटर बाद झालेले आहेत त्यांच्या संघाचे. आता मात्र जिम्मेदारीने खेळ करावे लागेल. जबाबदारी उचलावी लागेल. जबाबदारीचा टॉनिक प्यावा लागेल आणि चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल. अतिशय जबरदस्त बॉलिंग करतोय गुरुनाथ. हा बॉलर मैदानाच्या आतमध्ये 2 विकेटांनी प्राप्त केलेले आहेत. एकंदरीत 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला सूर्यकांत भगत असतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या 14 धावा ऑन द बोर्ड लागला गेलेला आहे. शेवटचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी. ड्राईव्ह केला बॉलला. बॅक टू द बॉलर. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. षटक संपलेला आहे. दुसरं संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा ऑन द बोर्ड लागला गेलेला आहे. कॅमेरामॅन यस कॅमेरा थोडासा टर्न करायचा आहे. मान्यवर कक्षामध्ये सन्मान करणार आहोत. अशोकजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यायचं आहे. मैत्री ग्रुपचे अध्यक्ष त्यानंतर कामानेता मास्टर 40+ मास्टर असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांचा हा शुभ सन्मान केला जाईल. भूषण कामणकर साहेबांना आम्ही विनंती करत आहोत त्यांच्या माध्यमातून माईची उपदेणारी शाळ त्यानंतर पुष्पगुच्छ झाडाचं रोपटं देऊन हा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारी स्पर्धा आपण नक्कीच पाहत आहोत. काय अजून एक सन्मान करणार आहोत. डॉक्टर प्रकाश देवलीकर साहेबांना विनंती असेल सन्मान स्वीकारण्याकरता आपण देखील पुढे या. दोन मिनिटं यस यस वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 15 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. बॉलर तयार. पहिला बॉल असेल. यावेळेस चेंडू जाईल. आता मात्र पुन्हा एकदा वाईड. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. विनोद हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. लागोपाठ 2 बॉलमध्ये 2 वाईट टाकलेले आहेत बॉल. यावेळेस चांगला फटका. हुक केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण. स्टॉप केला बॉलला मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉलचा इशारा आला पंचाचा. भीमाचेंडू हाताळली केलेला आहे बॉलर विनोद याने. यस 9+2 एकंदरीत 3 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या 19 या अंकावरती पोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा. एकही चेंडू अजून डिलिव्हर झालेला नाहीये. षटकातील पहिला बॉल असेल. पायांवरती क्रॅम्प.
यस नक्कीच जाणवलेलं आहे, तर नक्कीच आपण रेस्ट करायचं असेल तर करू शकता. विशाल ते घेऊन ये ना त्याला ग्राउंडवर लागेल. सांग ना 7 नंतर मला लागला संध्याकाळी बघू. समाज कल्याण न्यासचे पालघर जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रकाश देवळीकर साहेबांना विनंती असेल हा सन्मान स्वीकारण्याकरता. धावसंख्या 19 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. त्यांनी मारला का वाढवतो लगेच. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल बॅक टू द बॉलर. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 20 या अंकडावरती पोहोचली गेलेली आहे. विलास भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील बॉलिंग करण्याकरता. नवीन बॉलर. यस षटकातील दुसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला सूर्यकांत भगत यांना आपण पाहणार आहोत. सुंदर फटका, बॅटची टॉपेज लागलेला चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये. खराब रक्षण पाहायला मिळतोय फिल्डरच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 22 वर या वेळेला पोहोचली गेलेली आहे. 2 बॅटर नक्की चांगले प्रयत्न करतायत. संजय बोरेला अँड सूर्यकांत भगत यावेळेस खेळाचा होता ऑन साईडच्या दिशेने. चांगला फोटो चेंडू जाईल या वेळेला डॉट. सुरेख कमबॅक, डॉट बॉल ना. चेंडू गेला होता डॉट. चांगली कामगिरी, चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला पॅडल स्वीप केला, चेंडू जाईल शॉर्ट फाईनलीच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. अतिशय चांगली रनिंग भेटून द विकेट, चांगला ताळमेळ, चांगली कॉलिंग पाहायला मिळत आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चांगली फिटनेस त्यांची देखील नक्कीच आहे आणि यांनी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातील. बॉलर तयार, षटकातील 5वा बॉल असेल. यावेळेस जोर कसमाचा प्रयत्न, बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट चेंडूची हाताळणी करतोय बॉलर. कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल या बॉलरचा. बॉलर तयार, शेवटचा बॉल. आता मात्र चांगला फटकावून चांगला वळवला बॉलला. चेंडू जाईल मिड विकेट दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 वर किती 26 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं आहे एकंदरीत. तिसरं संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. प्रकाश देवळीकर साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. कमलाकर दादा साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा शुभ सन्मान. सन्मान आपण करणार आहोत. प्रकाश देवळीकर साहेबांचा हा शुभ सन्मान केला जाईल.
समाज कल्याण न्यासचे पालघर जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य लाभलं गेलेलं आहे. या स्पर्धेकरता कमलाकर जाधव साहेबांना आपण विनंती करत आहोत, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा शुभ सन्मान. माईची उबदेणारी शाळ, आदर सन्मान, प्रेम वाढवणारा पुष्पगुच्छ, त्यानंतर झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देणार झाडाचं रोपटं देऊन हा सत्कार आपण करत आहोत. डॉक्टर प्रकाश देवलीकर या साहेबांचं. अमोलबाई मात्रे वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचे देखील उपस्थिती पाहायला मिळालेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये दाखल झालेल्या या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. धावसंख्या 26, धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारले जाईल पोमन संघाच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाज विश्वास गांजारे बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. अगदी लेजंड क्रिकेटर आहेत या संघाचे, कर्णधार देखील आहेत. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. यावेळेस अनसाइडला वळण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडूचा एलिया बोलला डॉट. पहिला बॉल डॉट. विश्वास पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडूची नोंद होईल. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, तर फ्लाईट दिली होती बॉलला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत बॅटर संजय बोरेला. लागोपाठ 5 चेंडू डॉट जर टाकले तर एस एच एंटरप्राइजेसचे मालक संजयभाई म्हात्रे, हजरभाई शेख यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल त्या खेळाडूला. याची नोंद घ्यायची आहे.